विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग विक्रीच्या पद्धतीचा अभ्यास करत आहोत. त्यात आपण सार्वजनिक भाग विक्री पद्धती व विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री पद्धतीचा अभ्यास मागील व्हिडिओमध्ये केला आहे. भांडवल उभारणीसाठी कंपनी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून भांडवल उभारणी करते. त्याच पद्धतींपैकी आपण आज तिसरी पद्धत बघणार आहोत, ती म्हणजे विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. विद्यमान कर्मचारी म्हणजे कंपनीचे सध्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना विद्यमान कर्मचारी असे म्हणतात. पण हे कर्मचारी कायम कर्मचारी असले पाहिजे. कायम म्हणजे परमनंट. तर कर्मचाऱ्यांना भाग वाटप करत असताना भांडवल उभारण्यासाठी कंपनी 4 प्रकारे भागवाटप करून भांडवलाची उभारणी करू शकते. ते 4 प्रकार कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. त्यातला पहिला प्रकार जो आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी या योजनेअंतर्गत तिची मुख्य कंपनी किंवा दुय्यम कंपनी, मुख्य कंपनी म्हणजे हेड ऑफिस किंवा तिची दुय्यम कंपनी म्हणजे तिच्या नियंत्रणाखाली काम करत असलेले तिच्या सबसिडियरीज कंपनी, याचे जे कर्मचारी आहेत, संचालक आहेत किंवा अधिकारी आहेत. पण हे कर्मचारी, संचालक किंवा अधिकारी हे काय असले पाहिजे? कायम कर्मचारी असले पाहिजे, म्हणजे परमनंट कर्मचारी असले पाहिजे. संचालक आणि अधिकारी असले पाहिजे. यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील पूर्व तारखेस म्हणजे भविष्यातील तारखेस निश्चित दराने देण्याचे अधिकार देते. त्यालाच काय म्हटले जाते? कर्मचारी भाग विकल्प योजना म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, मी परत तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगते की कंपनी तिच्या कायम कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांना कंपनीचे समहक्क भाग खरेदीचा अधिकार किंवा विकल्प देते. विकल्प म्हणजे ऑप्शन देते. त्यालाच कर्मचारी भाग विकल्प योजना असे म्हणतात. ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाते. कारण कर्मचाऱ्यांना एक वेगळीच आनंद असतो की ज्या ठिकाणी आपण काम करतो त्याच ठिकाणचे आपण मालक असल्याची ही योजना काय करते? भावना निर्माण करते. आणि कंपनीलाही जे चांगले कर्मचारी असतात त्यांना कायम कंपनीमध्ये ठेवून घेता येते. म्हणून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कर्मचारी भाग विकल्प योजना त्यांच्यासमोर आखते. कर्मचारी भाग विकल्प योजनेमार्फत काय केले जाते? तर कर्मचाऱ्यांना एक विकल्प दिला जातो, एक ऑप्शन दिला जातो की भविष्य काळात ते कंपनीचे काय करू शकतात? समहक्क भाग खरेदी करू शकतात. लक्षात आले? आणि त्यासाठी कर्मचारी त्यांना एक ऑप्शन देते आणि तो ऑप्शन किंवा ते धारण करण्याचा जो कालावधी आहे तो 1 वर्षाचा असतो. कर्मचाऱ्यांनी 1 वर्षाच्या आत म्हणजे विकल्प स्वीकारल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी ते भाग काय केले पाहिजे? खरेदी केले पाहिजे. त्यालाच कर्मचारी भाग विकल्प योजना असे म्हणतात. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात प्रोत्साहन निर्माण होते, त्यांचं मनोबल वाढतं आणि कुठेतरी ही भावना निर्माण होते की आपण जिथे काम करतो तिथेच आपण मालक सुद्धा आहोत. कारण समहक्क भाग हे असे भाग असतात जे मालकत्व प्रदान करतात. मग आता या विद्यमान समहक्क भागधारकांना भाग देताना कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या काय काय तरतुदी आहेत ते आपण बघू. तर पहिली तरतूद जी आहे ती कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट भाग वाटप करते, म्हणजे प्रत्यक्ष हे भाग त्यांना दिले जातात. दुसरा मुद्दा आहे वाटप केलेल्या भागाचे मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजे बाजार मूल्य जर 20 असेल तर कदाचित वाटप केलेल्या भागाचे मूल्य हे काय असेल? 15 किंवा 17 रुपये किंवा 18 रुपयेच असेल. म्हणजेच त्याचे बाजार मूल्यापेक्षा भाव त्याचा काय असतो? दर काय असतो? कमी असतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रत्ययोजन कालावधी 1 वर्षाचा असतो. प्रत्ययोजन कालावधी म्हणजे काय? की असा कालावधी ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून खरेदीसाठी 1 वर्ष म्हणजे त्याला जर अर्ज करायचा असेल तर तो 1 वर्षाच्या आत त्याला तो अर्ज करावा
लागतो. प्रत्यायोजन कालावधी हा किती वर्षाचा असतो? 1 वर्षाचा असतो. तो 1 वर्षाचा आत तो काय करू शकतो? अर्ज करू शकतो. 3 मुद्दे समजलेत. मी पुन्हा रिपीट करते. कर्मचाऱ्यांना कंपनी थेट किंवा प्रत्यक्ष भाग वाटप करू शकते. त्यानंतर भाग वाटप केलेल्या भागांचे बाजार मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. त्यानंतर प्रत्यायोजन कालावधी हा किती वर्षाचा असतो? 1 कालावधीचा असतो, 1 वर्षाचा असतो. म्हणजेच काय, तर त्यांना विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी ते 1 वर्षाच्या आत काय करू शकतात? अर्ज करू शकतात. पुढचा मुद्दा आहे बघा, कंपनी तिचा किमान धारण केलेला कालावधी निश्चित करते. म्हणजेच कर्मचारी ज्यामध्ये भाग विक्री करू शकत नाही, जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान कालावधी हा 1 वर्षाचा असतो. सामान्यतः काय असते बघा, कंपनी काय करते की एक किमान धारण कालावधी निश्चित करते. धारण कालावधी म्हणजे काय, की कर्मचारी हे भाग 3 वर्ष किंवा 4 वर्ष किंवा 5 वर्ष धारण करू शकतात किंवा करायचे आहेत. मग जर कंपनीने असे ठरवले की धारण कालावधी हा 3 वर्षाचा आहे, तर कर्मचाऱ्याला 3 वर्षापर्यंत त्याचे भाग विकता येत नाही. कंपनीने जर कालावधी निश्चित केला, कंपनीने हा कालावधी 1 वर्षाचा ठेवला, तर भागधारक 1 वर्षापर्यंत भाग विक्री करू शकत नाही. हाच कालावधी कंपनीने 3 वर्ष ठेवला, तर भागधारक 3 वर्षापर्यंत भागधारक म्हणण्यापेक्षा कर्मचारी त्याचे भागाचे विक्री 3 वर्षापर्यंत करू शकत नाही. जो विकल्प दिला आहे ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी हा 1 वर्षाचा असतो. लक्षात येते? म्हणजेच कमीत कमी 1 वर्ष तरी कर्मचारी आपले भाग दुसऱ्या व्यक्तीला विकू शकत नाही. जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करत नाही, तोपर्यंत लाभांश आणि मतदानाच्या अधिकाराचा तो लाभ घेऊ शकत नाही. बघा, समहक्क भागधारकाला लाभांश मिळवण्याचा आणि सभेमध्ये मतदानाचा काय असतो? अधिकार असतो. पण कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये जर कर्मचारी जर भाग खरेदी करत नाही, जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करत नाही, तोपर्यंत लाभांश आणि मतदानाच्या अधिकाराचा तो लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे त्याला लाभांशही मिळू शकत नाही आणि त्याला मतदानही करता येणार नाही. हे जे अधिकार आहे, या अधिकाराचा तो लाभ घेऊ शकत नाही. जर कर्मचारी भाग विकल्प योजनेद्वारे जर भाग वाटप करायचे असेल, तर भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठरावास मंजुरी घ्यावी लागते. 2 प्रकारचे ठराव असतात, साधा ठराव आणि विशेष ठराव. तर विशेष ठरावास त्यांना काय घ्यावी लागते? मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी ज्यावेळेस भाग कर्मचारी योजनेअंतर्गत भाग खरेदी करतो, त्यावेळेस तो ते भाग कोणत्याही व्यक्तीला हस्तांतर करू शकत नाही किंवा ते भाग एक ॲसेट किंवा प्रॉपर्टी म्हणून गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. लक्षात येते मी काय सांगते? कर्मचारी हा भाग त्याचे गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. इवन तो त्या भागांचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीला देखील करू शकत नाही, जर त्याने कर्मचारी भाग विकल्प योजनेचा लाभ घेतलेला असेल तर. लक्षात येते? त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची काय करावी लागते? स्थापना करावी लागते. भरपाई समिती ही एक अशी समिती आहे जी कर्मचारी भाग विकल्प योजनेची पूर्व मांडणी करते आणि ही योजना कशी राबवली जावी, त्यासाठी कोणते कार्य करावे लागते, ह्या सगळ्या गोष्टी या समितीमार्फत बघितल्या जातात. आणि म्हणून कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेच्या व्यवस्थापनासाठी या भरपाई समितीची काय करावी लागते? स्थापना करावी लागते. कर्मचारी भाग विकल्प योजना राबवताना कंपनीला सेबीने नियम
2014चे जे नियम आहेत, ज्या तरतुदी आहेत या योजने संबंधित, त्या सर्व नियमांचे, त्या सर्व तरतुदींचे पालन करावे लागते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा, ही एक अशी योजना आहे जिथे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करून कर्मचाऱ्यांनाच काय केले जातात, एक विकल्प दिला जातो कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी. आणि त्या विकल्पासाठी काही तरतुदी दिलेल्या आहेत, जसे या भागांचे मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा कमी असते. त्यानंतर प्रत्यय योजनेचा कालावधी हा 1 वर्ष असतो. त्याचबरोबर कंपनीने जर धारण कालावधी निश्चित केला तर त्या कालावधीमध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही. हा कालावधी कमीत कमी 1 वर्षाचा असतो. जोपर्यंत कर्मचारी या विकल्पाद्वारे भाग खरेदी करत नाही तोपर्यंत लाभांश आणि मतदानाचा अधिकार त्यांना मिळत नाही किंवा त्याचा लाभ ते घेऊ शकत नाही. जर अशा प्रकारची योजना कंपनीला राबवायची असेल तर त्यासाठी भागधारकांच्या सभेत भागधारकाच्या संमतीचा म्हणजेच विशेष ठराव त्यांना संमत करून घ्यावा लागतो. त्याचबरोबर कर्मचारी आपले भाग या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकत नाही किंवा ते भाग गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. लक्षात येतंय? या प्रकारे पहिली योजना मी जी तुम्हाला सांगितली ती आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. विकल्प म्हणजे ऑप्शन दिला जातो कर्मचाऱ्यांना कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी. आता दुसरा जो आहे ते आहे कर्मचारी भाग खरेदी योजना. आता कर्मचारी भाग खरेदी योजना ही एक अशी योजना आहे ज्या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील खरेदीला म्हणजेच पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते आणि कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून या भागाची रक्कम काय करते, वसूल करते. एकंदरीत इथे पण कंपनी काय करते की ठराविक तारीख निश्चित करते आणि त्या तारखेला कर्मचाऱ्यांना भाग काय करते, देऊ करते. समहक्क भाग सवलतीच्या दरात उपलब्ध करून देते. सवलतीच्या दरात म्हणजे कदाचित हेच भाग कंपनी बाहेरील जनतेस थोड्या जास्त किमतीने विकत असेल, पण कर्मचाऱ्यांना ते सवलतीच्या दरात काय करून देते, उपलब्ध करून देते. आणि या भागांवरची येणारी जी रक्कम आहे, वसूल होणारी जी रक्कम आहे, ती कर्मचाऱ्यांच्या पगारातून काय केली जाते, वजा केली जाते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून ती रक्कम वसूल केली जाते. मग आता कर्मचारी भाग खरेदी योजनेच्या तरतुदी काय काय आहेत, तर कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करतात. आता कर्मचाऱ्यांची श्रेणी वेगळी असते, बरोबर आहे. कोणी मॅनेजर असतं, कोणी डिपार्टमेंट हेड असतं, कोणी CEO असतं, कोणी मॅनेजिंग डायरेक्टर असतं. ह्या श्रेणी आहेत कर्मचाऱ्यांच्या, बरोबर आहे. मग या कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार त्यांना भागांच्या संख्येची काय करण्यात येते, विक्री करण्यात येते. कदाचित काहींना जास्त भाग विकले जातात, काही कर्मचाऱ्यांना कमी भाग दिले जातात. हे भागांची संख्या हा त्या कर्मचाऱ्याच्या श्रेणीनुसार ठरवली जाते. जर कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे भाग वाटप केलेले असतील तर ताबडतोब ते सूचीबद्ध झाले पाहिजे. ताबडतोब सूचीबद्ध झाले पाहिजे म्हणजे काय, तर ताबडतोब त्या भागांची नोंदणी ही भाग बाजारामध्ये केली गेली पाहिजे. आलं लक्षात? कारण भाग बाजारामध्ये नोंदणी झाली की भाग सूचीबद्ध केले जातात. मग जर कंपनीला कर्मचारी भाग खरेदी योजनेमार्फत जर कर्मचाऱ्यांना भाग विकायचे असेल तर कर्मचारींना भाग विकल्यानंतर ताबडतोब तिथे काय झाले पाहिजे, सूचीबद्ध झाले पाहिजे. म्हणजेच त्यांची नोंदणी ही नोंदणीकृत भाग बाजारामध्ये झाली पाहिजे. त्याचबरोबर इथे देखील कंपनीला कर्मचारी भाग खरेदी योजनेअंतर्गत भाग विकताना किंवा भाग कर्मचाऱ्यांना देताना सेबीची जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे
लागते. आणि या योजनेचा लाभ घेताना किंवा ही योजना सुरू करण्यापूर्वी भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव संमत करावा लागतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 प्रकार दिलेले आहेत. या कुठल्याही 4 प्रकारांपैकी एक प्रकाराचा वापर करून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भाग खरेदी करण्याचा एक विकल्प, एक पर्याय उपलब्ध करून देते. कर्मचाऱ्यांच्या मनावर असतो की कुठला पर्याय घ्यायचा आणि भाग खरेदी करायचे. लक्षात आलंय? हा दुसरा प्रकार आपण बघितला, कर्मचारी भाग खरेदी योजना. आता तिसरा प्रकार लक्षात आलाय? या योजनेअंतर्गत कंपनी कर्मचाऱ्याला एक विशिष्ट तारखेला समहक्क भाग खरेदी करण्याचा काय देते? अधिकार देते. आणि नंतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून ते भागाची रक्कम काय केली जाते? वसूल केली जाते. आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. आता भाग किंमत वृद्धी अधिकार योजना म्हणजे काय? तर या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना भविष्य काळात कंपनीचे भाग वाढीव किमतीस मिळण्याचा काय असतो? हक्क असतो. लक्षात आलंय का? या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना भविष्य काळात कंपनीचे भाग वाढीव किमतीस मिळण्याचा हक्क असतो. कदाचित आज कंपनीच्या भागाची किंमत ही 100 रुपये असेल, पण भविष्य काळात तीच किंमत जर 1000 रुपये झाली तर कर्मचाऱ्यांना त्या वाढीव किमतीस भाग मिळण्याचा काय दिला जातो? हक्क दिला जातो. त्यालाच भाग किंमत वृद्धी अधिकार योजना असे म्हणतात. कंपनी भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात किंवा समहक्क भागाच्या रूपात कर्मचाऱ्यांना देते. म्हणजेच कर्मचाऱ्यांना ही रक्कम, भाग वृद्धीतील रक्कम, आज 100चा भाग जर 1000ला झाला तर त्या कर्मचाऱ्यांना किती रुपयाचा फायदा आहे? 900 रुपयाचा फायदा आहे. मग ही वृद्धीची जी रक्कम आहे ती रक्कम कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात देऊ करते किंवा समहक्क भागांच्या रूपात सुद्धा दिली जाते. हा ऑप्शन कर्मचाऱ्यांना दिला जातो. कर्मचाऱ्यांना ठरवायचं असतं की मिळणारी रक्कम ही रोख स्वरूपात घ्यायची की समहक्क भागांच्या स्वरूपात घ्यायची. ते कर्मचारी ठरवतात आणि त्याप्रमाणे ते आपला मोबदला घेतात. विद्यार्थी मित्रांनो, ही योजना देण्यामागचा एक हेतू असतो, सगळ्यात महत्त्वाचं तर कर्मचाऱ्यांना काय देणे? प्रोत्साहन देणे. ही योजना बोनसच्या बदल्यात दिली जाणारी पद्धत आहे. बोनस म्हणजे काय? बोनस भाग नाही, तर मी बोनस म्हटलंय फक्त, बोनस भाग नाही. बोनस म्हणजे काय? ते दरवर्षी कर्मचाऱ्यांनी चांगल्या कामाबद्दल त्यांना प्रोत्साहन म्हणून जो कंपनीमार्फत बोनस दिला जातो, त्या बोनस बदल्यात दिली जाणारी ही एक काय आहे? पद्धत आहे. बोनस द्याऐवजी कंपनी त्यांना काय देते? भाग किंमत वृद्धी अधिकार देते. म्हणजे भविष्यात जेव्हा कंपनीच्या भागांच्या किमतीमध्ये काय होईल? वृद्धी होईल, त्यावेळेस त्या वृद्धीची किंमत, ती रक्कम मिळवण्याचा या कर्मचाऱ्यांना काय असेल? अधिकार असेल. किंवा त्याच रकमेच्या किमतीचे समहक्क भाग मिळवण्याचा त्यांना काय असेल? अधिकार असेल. म्हणून असं म्हटलं आहे की ही योजना बोनसच्या बदल्यात दिली जाणारी काय आहे? पद्धत आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्याने भाग खरेदीसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाही. त्यासाठी भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये काय करावे लागते? विशेष ठराव मंजूर करून त्याला मान्यता घ्यावी लागते. मान्यता कोणाची घ्यावी लागते? जे भागधारक आहे. भागधारकांची मान्यता घ्यावी लागते की कर्मचाऱ्यांना असा ऑप्शन उपलब्ध करून द्यायचा आहे. असा विशेष ठराव भागधारकांकडून संमत करून घ्यावा लागतो. त्यालाच भाग किंमत वृद्धी अधिकार योजना असे म्हणतात. मी पुन्हा रिपीट करून सांगते विद्यार्थी मित्रांनो की भाग किंमत वृद्धी अधिकार योजना ही अशी योजना आहे ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना भविष्य काळात जेव्हा कंपनीच्या भागांच्या किमतीत काय होईल? वाढ होईल, त्या वाढीव किमतीस ते भाग मिळवण्याचा काय असतो? हक्क असतो. लक्षात आलंय? आणि जी रक्कम आहे ती रोख स्वरूपात दिली जाते किंवा समहक्क भागांच्या रूपात दिली जाते. ही योजनेच्या बदल्यात दिली जाणारी हे काय आहे? पद्धत आहे. बोनसच्या बदल्यात बोनस द्याऐवजी काय केलं जातं? कर्मचाऱ्यांना भाग किंमत वृद्धी अधिकार दिला जातो की ज्यावेळेस कंपनीच्या भागांमध्ये वृद्धी होईल, भागांच्या किमतीत वृद्धी होईल, त्यावेळेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्याचा काय मिळणार आहे? मोबदला मिळणार
आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना 1 वर्षाचा प्रत्ययोजन कालावधी दिला जातो. 1 वर्षाचा प्रत्ययोजन कालावधी म्हणजेच काय की त्यांना हा विकल्प दिल्यानंतर त्यांनी त्या विकल्पाचा लाभ हा 1 वर्षाचा आत मिळवायचा आहे. म्हणजे त्यांना 1 वर्षाचा प्रत्ययोजन कालावधी दिला जातो. त्यालाच म्हणतात भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. आणि चौथी आणि शेवटची जी पद्धत आहे ती स्वेट सामान्य भाग. स्वेट सामान्य भाग म्हणजे समहक्क भागांसारखेच असतात जवळजवळ, आणि समहक्क भागांना जसे अधिकार असतात तेच अधिकार स्वेट सामान्य भागांना देखील असतात. जसे मतदान करणे किंवा बोनस भाग मिळवणे, हक्क भाग मिळवणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापनामध्ये सहभागी होणे, हे सगळे अधिकार जे समहक्क भागधारकांना असतात ते स्वेट सामान्य भागांना देखील दिले जातात. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात हे भाग काय करते, देऊ करते. कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना आणि संचालकांना पैशाचा मोबदला द्यायचा. म्हणजेच जर कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले असेल, संचालकांनी चांगले काम केले असेल किंवा त्यांच्या मौल्यवान योगदानामुळे कंपनीला खूप चांगला नफा झाला असेल, तर मग कर्मचाऱ्यांना काय मोबदला द्यायचा किंवा संचालकांना काय मोबदला द्यायचा, तर मग पैशाच्या मोबदल्याऐवजी कंपनी त्यांना काय करते, स्वेट सामान्य भाग देऊ करते. हे स्वेट सामान्य भाग म्हणजे काय आहे, स्वेट सामान्य भागांना समहक्क भागांसारखेच काय दिलेले असतात, अधिकार दिलेले असतात. याचा धारण कालावधी हा 3 वर्षाचा असतो. म्हणजे स्वेट सामान्य भाग धारण करणारा कर्मचारी हा 3 वर्षापर्यंत हे भाग काय करू शकतो, धारण करू शकतो. आणि 3 वर्षापर्यंत हे भाग त्या कालावधीमध्ये तो कोणत्याही व्यक्तीला हस्तांतर करू शकत नाही. आणि परत पुन्हा तेच आहे की या प्रकारचे भाग देखील वाटप करताना कंपनीला भागधारकाच्या संमतीने विशेष ठराव संमत करून त्याला मान्यता घ्यावी लागते. तर अशा प्रकारे कर्मचारी भाग विकल्प योजनेअंतर्गत 4 पद्धतीमध्ये किंवा 4 प्रकारे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भागांचे विक्री करून किंवा भाग देऊन, मोबदला म्हणून देऊन, बक्षीस म्हणून देऊन काय करते, भाग भांडवलामध्ये वाढ करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितले की आज आपण विविध 4 पद्धतीचा अभ्यास केला कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये. त्यात कर्मचारी भाग विकल्प योजना आहे, कर्मचारी भाग खरेदी योजना आहे, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आहे, तर स्वेट सामान्य भाग आहे. अशा पद्धतीचा म्हणजेच कशा प्रकारे कंपनी आपल्या विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप करून भांडवल उभारते आणि भांडवलाच्या गरजेबरोबरच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित देखील करते, हेही आपण बघितले. कारण बोनस हा फक्त पैशाच्या स्वरूपात न देता भागांच्या स्वरूपातही दिला जातो की जेणेकरून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनही मिळेल, कंपनीचे भांडवल कंपनीतच राहील आणि कर्मचारी चांगल्या जोमाने काम करू शकतील, याच्यासाठी ही योजना उपलब्ध करून दिलेली आहेत. फक्त याचा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की कुठलीही कर्मचारी योजना राबवताना कंपनीला तिच्या भागधारकांची सभा बोलावून त्यामध्ये त्या योजनेअंतर्गत त्या योजनेसंबंधीचा विशेष ठराव काय करावा लागतो, मात्र संमत करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित या व्हिडिओचा अभ्यास करायचा आहे. काही अडचणी आल्यास तसे तुम्ही मला फोन करून किंवा मेसेजद्वारे विचारू शकतात. मी आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ तुम्हाला पाठवले आहेत विद्यार्थी मित्रांनो, पण मला कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही विद्यार्थ्याचा रिप्लाय आलेला नाही आहे. तर तुम्ही अभ्यास करतच असाल अशी मला अपेक्षा आहे. कारण हे वर्ष अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे असे आपण म्हणूया. तुमचे 12वीचे वर्ष आहे, प्लस कुठल्याही प्रकारचे व्हिज्युअल लेक्चर आपले होत नाही आहे. आपल्याला जे काही अभ्यास करायचा आहे तो या व्हिडिओ ऑडिओ मार्फतच करायचा आहे. तर माझ्या सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी या सर्व व्हिडिओंचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास प्रत्येक शिक्षक तुमची ती अडचण सोडवण्यासाठी लगेचच तयार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी शुभेच्छा आणि व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आल्यास तसे विचारायचे आहेत. धन्यवाद.